अहो त्या अजितदादा पवारकडं आमची PhDची पोरं फरकासाठी खेटं घालून घालून दमलेत. ज्या अण्णासाहेब पाटील महामंडळाला हजारो कोटीचा निधी हेच अजितदादा पवार देतात. दिलं पाहिजे, अजून 10,000 कोटी द्या. पण ओबीसीच्या महामंडळाला 2-5 कोटी रुपये देऊ शकत नाही अजितदादा. का पाहिजे अर्थमंत्रीपद अजितदादा पवारांना? कायम तेच का? अजितदादा पवारांची काय PhD झाली अर्थशास्त्रात? अजितदादाला कुठलं अर्थशास्त्राचा एखादा फॉर्म्युला कळतो? अजितदादा पवार आणि सोशल जस्टिस याचा काही संबंध नाही. अजितदादा पवार पोल्ट्री चालवणारा माणूस, पण काकाच्या जीवावर राजकारणात आला आणि सगळ्या सामाजिक दृष्ट्या मागास लोकांच्या बाबतीमध्ये त्यांनी प्रचंड अन्याय लावलेला आहे. आता मुख्यमंत्री महोदयांनी काल परवा सारवासारव केलेली आहे, खूप टीका झाली त्यांच्यावर. अहो SC आणि STचा सुद्धा 746 कोटीचा निधी या माणसाला दुसरीकडे डायव्हर्ट केलाय. खूप टीका व्हायला लागल्यानंतर मुख्यमंत्री महोदयाने सारवासारव केली. समाज कल्याण मंत्रीच नाराज. पळून यायला लागला अजितदादांमुळे परत सत्तेचं गणित मोडू शकते. आमचं एकच म्हणणं आहे, परत पुढारी एका बाजूला आणि जनता एका बाजूला, असं चित्र उद्याच्या पंचायत राजमध्ये होऊ शकतं. आणि तिचा असंतोष आहे ते पाहता सरकार कोसळू शकेल का? हे बघा, मुळात सरकारमध्येच सगळे. आता मी खूप जबाबदारीने या महाराष्ट्राला सांगू इच्छितोय, महाराष्ट्रात विरोधकच उरला नाही. सगळे सत्ताधारी माणसं, सगळी माणसं जी मेन माणसं आहेत, उद्या काँग्रेसमधले पण काही माणसं भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. रोहित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार हे सगळे भाजपमध्ये सामील झालेले आहेत ऑलरेडी. दुर्दैव हे आहे की गावगाड्यातला जो सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये माणूस आहे, जो आवाज उठवू शकत नाही, जो राजकीय उपद्रव मूल्य दाखवू शकत नाही, त्या माणसाचं मरण आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.